नमस्कार मंडळी, रोज रोज भाजी चपाती खाऊन फार कंटाळा येतो. म्हटलं काहीतरी आज नवीन ट्राय करूया म्हणून बनवले होते मंचुरियन. कसे बनवले तुमच्याबरोबर नक्की शेअर करते आणि खूप छान झालेले. त्याच्यासाठी मार्केटला जायचं आहे, एवढा मोठा कोबी घेऊन यायचं आहे, कोबीला कट करायचं आहे मधून, नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून कोबीला आपल्याला किसून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी इथे स्लायसरने किसून घेतलं आहे आणि तुम्ही याला बारीक देखील करू शकता. मी असंच ठेवलेलं. आपण याला बारीक करून घ्यायचं, जेणेकरून बारीक केलं मंचुरियन खूप छान प्रकारे आपले तेलामध्ये सोडताना आपल्याला बरे पडतात. आणि बघा एवढी मी कोबी इथे किसून घेतली आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण टाकलं आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ देखील टाकायचं आहे, जेणेकरून कोबीला पाणी सुटतं. आणि पाणी सुटल्यावर आपण त्याच्यामध्येच मैद्याचं पीठ ॲड करून आपण मळू शकतो. आणि व्यवस्थित कोबीला मिक्स करून घेतलं मी. आणि त्याच्यामध्ये आता मी 2 वाटी मैदा चाळून घेणार आहे. मैदा चाळून झाला की त्याच्यामध्येच मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवरचं पीठ देखील ॲड केलं आहे आणि ते देखील मी चाळून घेणार आहे. मैदा कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित चाळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल कलर असतो, फूड कलर, तो ॲड करायचा आहे. तो ॲड केल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोबीमध्ये लागेल तसं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही कोबी शक्यतो बारीक करूनच घ्या. व्यवस्थित आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं लागेल तसं तसं पाणी ॲड करायचं आहे, एकदाच पाणी नाही टाकायचं आहे. आणि पीठ आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, इथे माझं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता पीठ मिक्स करून झाल्याच्या नंतर गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे. कढईत आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि तेल आपल्याला चांगलं कडकडवून गरम होऊन द्यायचं आहे. आणि तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मंचुरियन सोडायचे आहेत, एक एक करून, जे आपण मंचुरियन बनवून घेतलेले ते. आणि बघा एक एक करून सर्व मंचुरियन सोडून घेतले आहेत. आणि मंचुरियनला मस्त एक साईडून फ्राय होऊन द्यायचं आहे. एक साईडून मंचुरियन फ्राय झाले की आपल्याला ते पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करायचे आहेत. असंच आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडून मंचुरियन क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. हे बघा माझे मंचुरियन इकडे मस्त फ्राय करून झालेत आणि एकदम क्रिस्पी झालेले तुम्ही कलरवरनं पाहू शकता. तुम्हाला 1-2 मंचुरियन मी तोडून देखील दाखवलेत. खूप छान झालेले टेस्टला आणि एवढे भारी लागत होते ना मंचुरियन. कधीतरी म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करावं रेग्युलर तेच तेच खाण्यापेक्षा. आणि तुम्हाला कशी वाटते मंचुरियनची रेसिपी नक्की सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.